आजचा ब्लॉग काय आपल्या मामाच्या पोरूर नाही आहे, तर आजचा ब्लॉग आपला होणार आहे आपल्या घरच्या होम टूर. तर हा आहे आमच्या घराचा फ्रंट एरिया. हा जो समोरून रोड जात आहे हा जाते सरळ भंडाऱ्याला, आणि जो टावरच्या समोरून रोड दिसत आहे तो जाते तुमसरला. तर हा आहे आपल्या घरच्या बाहेरचा एरिया. आता जाऊया आपण घराच्या अंदर. तर मित्रांनो, हा आहे माझ्या घरचा लिव्हिंग रूम म्हणजेच हॉल. आणि ह्या ज्या वॉलवर फोटो लागले आहेत हे आपले स्केच बनवून दिले आहेत. आपली फॅमिली आहे इंस्टाग्रामची, जे आर्टिस्ट लोक आहेत स्केच आर्टिस्ट, तर त्या लोकांनी दिल्या. भाई खूप खूप धन्यवाद तुम्ही दिल्याबद्दल. आणि इथं आपण लावलेलं आहोत. तर अशा पद्धतीत आहे आपला लिव्हिंग रूम. तर कसा डेकोरेट वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगाल. आणि आपल्या चॅनलवर सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता जाऊन आपण आपल्या बेडरूम मध्ये. तर मित्रांनो, हा आहे आमचा बेडरूम. तर मी लावला होता हा एक मिरर. इथं आपला घरचे म्हणजे जसे कपडे वगैरे चेंज करतो आपण, तर एक नंबर तयारी पाहण्यासाठी नाही का हे मिरर लागलाय. आणि हा जो आहे माझा भाषा आहे, हा आज आपल्या ब्लॉगचा शूट करून देऊन राहिला आहे. तो क्रेडिट पुरा इसको जाता है. तर आता आपण आला दुसऱ्या रूम मध्ये. हा आहे आमचा दुसरा बेडरूम. तर कसा आम्ही दोन भाऊ आहोत, तर लग्न झाल्यावर अलग अलग बेडरूम पाहिजे का नाही, समज रहे हो. तर त्यासाठी आहे दुसरी बेडरूम आहे. तर अशा प्रकारे आमचा बेडरूम सेकंड वाला. आणि आमच्या घरी कपडे एवढे ठेवले आहेत की इथं तर कपडे आहेतच आहेत. पण हे बघा, हे क्या है भाई, ये इसको देख के मेरा भांजा हंस रहा है. भाई कोई भी हंस सकता है भाई. तर काही विषय नाही आहे, आपण क्लीन होऊन घ्यायला. ते मला ते बनवायचे ड्रेस रूम नाही का, ते काम त्याला ड्रेसिंग या इथून बनवायचे आहे सरळ इथपर्यंत पुरी वॉल, पुरी इथपासून म्हणजे पुरे आपले कपडे ठेवायला त्याला चांगलं होऊन जाईल नाही का. तरी तर आपल्याला बनवायचे आहे लवकरच बनवून ते पण. आणि अशा पद्धतीत आमचा सेकंड रूम म्हणजे हा दुसरा बेडरूम आहे. तर कसा वाटला तुम्हाला कमेंट नक्की कराल यार. आणि तुम्हाला मी आता एक एक्सपेन्सिव्ह चीज दाखवतो माझ्या घरची. हा आहे माझा मॅकबुक प्रो, पण सध्या हा आता चालू नाही आहे. याचा चार्जर थोडा बिघडला आहे. आणि याच्यामध्ये आम्ही एक थ्रेड ऑफ 36च्या आमची एक वेब सिरीज होती, याच्यामध्ये आम्ही ते पूर्ण एडिट केलं होता. तर भाई बहुत चांगला आहे. हा पण मॅकबुक प्रो आहे i7. तर अशा पद्धतीत होता आपला सेकंड बेडरूम. तर हा मॅकबुक मी लवकरच चार्ज करणार आहोत, म्हणजे चार्जर एक परचेस करणार आहोत, तर तो पण चालू होऊन जाईल. तर आता जाऊन आमच्या घरच्या किचन मध्ये. तर आता आपण जाऊन आमच्या घरच्या बॅक साइड एरियामध्ये. तर या आमच्या घराच्या मागे भाई पुरा ग्रीनरी एरिया आहे. आणि आज चालू झाला इकडे आमच्या घरी पाऊस. आणि आमच्या घरी एवढ्या साऱ्या गाड्या आहेत, पण हा एकही माझ्या गाड्या नाही आहेत. हे आहे अजित भाऊची गाडी आणि हे आहे राजू भाईची गाडी. आणि माझी गाडी पाहू शकता, माझी गाडी आता ढकली आहे कारण आता येऊ राहिलाय पाऊस. तर इकडे मी तुम्हाला दाखवतो माझ्या घरचा मागून कसा व्ह्यू दिसतो. आता तुम्ही पाहिला घराच्या अंदरचा पूर्ण एरिया. तर घराच्या अंदरचा एरिया तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की कराल भाई. आणि आता तुम्हाला दाखवतो मी रात्री नाईटचा व्ह्यू आमच्या घराचा कसा दिसते, कारण रात्री पण आम्ही लावल्या आमच्या पोल वगैरेला लाईट्स. तर ते मी लाईट्स ऑन करून तुम्हाला दाखवीन, तर ते पण नक्की पहा. A few moments later. वर्षापूर्वीचे माझे घर. तर अशा पद्धतीत माझा अगोदरचा घर होता. आम्ही पहिले कवेलूच्या घरामध्ये राहत होतो. तेव्हाची परिस्थिती आमच्यावर खूप गंभीर होती, म्हणून आम्ही स्लॅबचा न घर बांधता आम्ही केलंय टीनाचा घर. मग माझ्या घरी स्लॅबची सिलिंगची फिलिंग आल्या पाहिजे म्हणून मी लावला घरी पीव्हीसी वॉल सिलिंग. जसे जसे आमची कामं संपत होते तसा तसा खिचतला पैसा पण संपत होता. मग आम्ही केलो पेंटिंग वगैरे, सगळं मस्त स्ट्रक्चर वगैरे काढलं. बघू शकता फायनल लुक माझ्या घराच्या अशा आलाय. तर कसा वाटला मित्रांनो माझ्या घराचा ब्लॉग. तर आपला होम टूरचा ब्लॉग पुष्कळ दिवसाचा आपण आपल्या चॅनलवर टाकला नव्हता, आणि पुष्कळ लोकांचे कमेंट येत होते मी ब्लॉग बनवत होतो तेव्हा की तुमच्या घराचा ब्लॉग टाका म्हणून. तर अशा पद्धतीत आहे आमच्या घर. जर तुम्हाला माझ्या घरात काही चेंजेस वगैरे करायचे असतील, तुम्हाला वाटत असेल की या जागी असं काही केलं पाहिजे, तर मला नक्की तुम्ही सजेस्ट करा कमेंटमध्ये. आणि तुम्हाला पर्सनली कसा वाटला कमेंट सर्व करा, मी सगळ्यांना रिप्लाय देईन. ठीक आहे. तर आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, बाय.